साप चावूनही सोनालीला काहीच झालं नाही हे बघून मल्लिका अंशुमनचे डोके बंद पडले. पण असं कसं झालं? सोनालीला एवढा साप चावला तरी काही झालं नाही. चला तर बघूया. मल्लिका समरला फोन करते आणि तो घरी येतो. समर आल्यानंतर मल्लिका खूप नाटक करत असते. समर एवढा घाबरतो आणि तो सोनंदी मॅडम तुम्ही कशा आहात आणि कुठे दंश केला हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. तो सोनंदीला धीर देत असतो पण स्वतः एवढा घाबरलेला असतो की सोनंदी म्हणते राजवाडे मला काहीच झालेलं नाही आहे, मी व्यवस्थित आहे. पण मल्लिका म्हणते समर आपल्या सोनंदीला वाचव. अरे साप चावून खूप वेळ झाला, मला नाही वाटत आता सोनंदी वाचेल. समोरून तो काकू अगं असं काय बोलतेस? हे बघ आत्ता डॉक्टर येतील, सोनंदीला काही होणार नाही. सोनंदी मॅडम तुम्ही श्वास घ्या, तुम्ही अजिबात डोळे झाकू नका. आता ज्याला जी माहिती असते ते करत असतात. पण हे करत असताना मल्लिका मध्ये येते आणि काहीच करू देत नाही. पण एक करते सोनंदीला घाबरायचं काम. कारण बऱ्याच वेळा आपण ऐकतो साप चावल्यानंतर माणूस घाबरतो आणि विषयापेक्षा माणूस घाबरल्यानेच पटकन मरतो. इकडे अंशुमनाने तो माणूस सापाला शोधत असतो. अंशू म्हणतो शोधा पटकन, दादा आला ना सगळाच गोंधळ होईल. पण समर येतो आणि अंशुमन घाई करतो. तो पिशवी घेऊन पळत येतो आणि मोठ्याने ओरडत असतो सापडला, साप सापडला. मल्लिका म्हणते अरे मग कौतुकाने बघतोस काय, मार ना त्याला. साप पकडला म्हणे, आपल्या सोनंदीला चावलाय ना तो. सोनंदी म्हणते एक मिनिट अजिबात सापाला मारायचं नाही आहे. आता सगळे शॉक होऊन सोनंदीकडे बघत असतात. मल्लिका म्हणते सोनंदी तुला विषयामुळे कळत नाही आहे, तुला काय होतंय, तू काय बोलतेस? अंशुमन मार त्याला. आता अंशुमनला प्रश्न पडतो जो साप सापडलाच नाही त्याला मारायचं कसं? आता याच्यातून बाहेर कसं पडायचं हा विचार करत असताना डॉक्टर येतात आणि समोर म्हणतो डॉक्टर आले. मल्लिका म्हणते डॉक्टर आमच्या सोनंदीला वाचवा. डॉक्टर सोनंदीजवळ येतात. सोनंदी म्हणते एक मिनिट. तेवढ्यात मल्लिका म्हणते डॉक्टर सोनंदीला वाचवा. सोनंदी म्हणते एक मिनिट मला कुठल्याही उपचारांची गरज नाही आहे. आता मात्र मल्लिका आग करून बघत असते. समोरून तो सोनंदी अहो हे काय बोलताय, तुम्हाला साप चावलाय ना, त्याचं विष सगळ्या अंगात पसरेल, त्याआधी डॉक्टरांना उपचार करू द्या. सोनंदी म्हणते राजवाडे असं काही होणार नाही. तेवढेच मल्लिका म्हणते असं कसं होऊ शकतं, काही होणार नाही. आता सोनंदी तिच्याकडं आश्चर्याने बघायला लागते. सोनंदीच काय आजी आणि समर पण. ती नाही म्हणजे समर मला पण प्रश्न पडला म्हणून विचारलं. आता सोनंदी सगळ्यांना समजावून सांगते की साप चावल्याने कधी माणूस मरत नाही. माणूस मरतो त्याने चावल्यानंतर घाबरल्याने. कारण घाबरल्यानंतर आपल्याला अटॅक येतो आणि आपण मरतो. आणि साप चावल्यानंतर माझ्या अंगामध्ये विष गेलं असतं तर आतापर्यंत मी गेले पण असते, माझ्या तोंडातून फेस आला असता. पण तसं झालं का? नाही. त्याचं कारण आहे मी घाबरले नाही. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा साप चावल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही, अगदी स्टेबल बसायचं. मल्लिका मनात म्हणते ही एवढी कशी धीट आहे, काही केलं तरी त्याच्यातून व्यवस्थित पार होते. तरी ती प्रयत्न करते पण सोनंदी मात्र सगळेच प्रयत्न हाणून पाडते. पण आता सापाचं काय, साप तर घरभर फिरत असतो. आता सोनंदी अंशुमन आणि सुशची चांगलीच मजा येणार. इकडे आदिरा टेबलवर 5,000 ठेवते आणि निघून जाते. मंदाकिनी आता पैशाकडे बघत असते. कारण आदिरा बोललेली असते घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर नका घेऊ. मंदाकिनी म्हणते घेते, नाहीतर ते आदिराचं काय सांगता येत नाही, हे 5,000 पण हातून जातील. तेवढ्यात आदिरा बाहेर येते आणि मंदाकिनी पैसे घेत असते. आता रोहन आणि आदिरा एकमेकडे बघायला लागतात. मंदाकिनी म्हणते बघायची गरज नाही, मी घर खर्चासाठी घेतलेत. आणि बघ रोहन तुला पुन्हा एकदा सांगते हे पुरेसे नाही आहेत. रोहन म्हणतो आई देतो मी. आदिरा म्हणते आई मला वाटलंच होतं तुम्ही हे पैसे घ्याल, कारण पैसे हा तुमचा वीक पॉईंट आहे आणि पैशासाठी तुम्ही काहीही करू शकता. मंदाकिनी म्हणते काही करू शकते म्हणजे काय केलं मी? ते म्हणते आई तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही काय काय केलं ते. इकडे सोनंदी मल्लिकाची तर तिकडे आदिरा मंदाकिनीची चांगलीच जिरवते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.